आज मला पुण्याला जायचं होतं म्हणून मला माझा मित्र स्टँडवरती सोडवायला आला. ए सावकाश, असं बोलून तो निघून गेला. आता एसटी येईपर्यंत मला वाट बघायची होती, पण एसटीचा टाइम माहित नसल्यामुळे एक जणाला विचारलं, भाऊ एसटी किती वाजता येणार आहे? तासभर लागेल एसटी. आता एसटी यायला तास लागणार आहे, मग तासभर काय करायचं म्हणून खिशात हात घालून मोबाईल काढला. म्हणलं आबड्याचं रील तरी बघू, पण नंतर लक्षात आलं की आपला तर 2 GB डाटा संपलाय म्हणून परत खिशात मोबाईल ठेवला. आता काय करावं म्हणलं. इकडं तिकडं पाहिल्यावरती कळलं की प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी आहे. म्हणून विचार न करता खिशात हात घालून माझं खाद्य बाहेर काढलं. म्हणलं एसटी येईपर्यंत तेवढंच लक्ष तरी लागेल म्हणून निडा माळायला सुरुवात केली आणि प्रेमाने थाप मारली. थाप मारताच असला चमत्कार झाला की ज्याला टाइम विचारला होता तो माझ्याकडे आला आणि मला प्रेमाने म्हणला, गायच्या पैका. कसलाही विचार न करता मी खिशात हात घातला आणि त्याला माझं खाद्य दिलं. येडा हातात घेताच त्याच्या चेहऱ्यावरती एक आनंद आला. माझ्याबरोबर बोलत बोलत त्यांनी गायछाप मळली आणि थाप मारली. आई शपथ, परत एकदा चमत्कार झाला. एक अनोळखी माणूस व्याकुळ नजरेने बघत बघत आमच्या बाजूला आला आणि आम्हाला म्हणला, काय चप जरा की हाताला लागले ना, त्यात काय एवढं हे म्हणलेलं जरा थाप मार एवढी. प्रेमाने थाप मारताच आमच्यामध्ये अशी आपुलकी आली जसं की आम्ही मागच्या 7 जन्मापासूनच एकत्र आहोत. एका खाद्यामुळे अनोळखी पण माझे मित्र झाले. मग माझ्या लक्षात आलं की ह्या जगात माणुसकी अजून जिवंत आहे.